महाराष्ट्राचा सर्वात आनंदाचा आणि मंगलमय सण म्हणजे गुढीपाडवा. पण तुम्हाला माहिती आहे का? गुढीपाडवा का साजरा केला जातो? गुढी का उभारली जाते? आणि या दिवसाशी जोडलेल्या अनेक पौराणिक कथा कोणत्या आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. गुढीपाडव्याचा इतिहास, कथा, परंपरा आणि धार्मिक महत्त्व. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुढीपाडवा कधी साजरा करतात? हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. हा दिवस मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवसापासून शालिवाहन शक संवत्सराची सुरुवात होते. चैत्र नवरात्रीला प्रारंभ होतो. तसेच रामनवमीच्या उत्सवाची तयारीही याच दिवशी सुरू होते. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणून या दिवशी नवीन काम, व्यवसाय, घर खरेदी किंवा शुभ कार्य सुरू करणे अत्यंत मंगल मानले जाते. गुढी उभारण्याची परंपरा. गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या दारात किंवा खिडकीत गुढी उभारली जाते. गुढी तयार करताना बांबूची काठी, रेशमी कापड, साखरेची गाठी, आंब्याची व कडुनिंबाची पाने, फुलांचा हार आणि वर चांदी किंवा तांब्याचा कलश लावला जातो. गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक मानली जाते. असे मानले जाते की घराच्या दारात गुढी उभारल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुखसमृद्धी येते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. पौराणिक मान्यतेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. याच दिवशी काळाची सुरुवात झाली. सत्ययुगाची सुरुवात झाली. म्हणूनच हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. भगवान विष्णू आणि शंखासूर कथा. गुढीपाडव्याशी जोडलेली एक प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान विष्णू आणि शंखासुराची कथा. शंखासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. त्याने वेद चोरून सागराच्या तळाशी लपवून ठेवले. देवता आणि ऋषी मुनी घाबरले आणि त्यांनी भगवान विष्णूंना मदतीसाठी प्रार्थना केली. तेव्हा भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून शंखासुराचा वध केला आणि वेद परत मिळवले. असे मानले जाते की हा पराक्रम चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच झाला. यामुळे हा दिवस धर्म आणि सत्याच्या विजयाचा दिवस मानला जातो. शालिवाहन राजाची कथा. गुढीपाडव्याशी संबंधित आणखी एक कथा म्हणजे शालिवाहन राजाची. असे सांगितले जाते की शालिवाहन हा एका कुंभाराचा मुलगा होता. त्याने 6,000 मातीचे सैनिक तयार केले आणि त्यामध्ये प्राण फुंकून त्यांच्या सहाय्याने शकांचा पराभव केला. या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शक संवत्सराची सुरुवात झाली. म्हणूनच गुढीपाडवा हा विजय आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो. भगवान रामाशी संबंधित कथा. काही कथांनुसार भगवान राम 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने आनंदाने ध्वज उभारून त्यांचे स्वागत केले. याच विजयध्वजाचे प्रतीक म्हणजे गुढी. म्हणूनच गुढीपाडवा हा सत्याचा असत्यावर विजय साजरा करणारा सण मानला जातो. पार्वती आणि चैत्र नवरात्री कथा. काही पुराणांनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा सुरू होते. या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होते. पार्वती आणि भगवान शंकर यांच्या विवाहाची तयारी याच दिवशी सुरू झाल्याचेही सांगितले जाते. म्हणून या दिवशी आदिशक्तीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडव्याचे आरोग्यदायी महत्त्व. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब, गूळ आणि चिंच खाण्याची परंपरा आहे. यामागे आरोग्यदायी कारणही आहे. कारण कडुनिंब शरीर शुद्ध करतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतो. म्हणून मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही तर नवीन वर्षाची सुरुवात, विजय आणि समृद्धीचे प्रतीक, धर्म आणि सत्याचा उत्सव आहे. या दिवशी गुढी उभारून आपण नवीन आशा, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात स्वागत करतो. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.